तर आपण पहिले गाडी स्टार्ट होती का ते बघूया. गाडी स्टार्ट नसते एक मिनिटासाठी. हॅलो मित्रांनो, तर आज आपण एक अशी टेस्ट करणार आहे त्याच्यामध्ये आपण हा 1 लिटर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकून बघणार आहे. 1 लिटर मध्ये किती आपली एसी किती टाइम आपण एका जागेवरती चालू ठेवू शकतो. तर त्यासाठी आपण आपल्या गाडीतलं पूर्ण पेट्रोल संपवलंय पूर्ण, त्यामध्ये काहीच नाही आहे, स्टार्ट पण होत नाही आपली गाडी. तुम्हाला दाखवतो मी. बघा स्टार्टच होत नाही गाडी. आपण स्टार्टच मारतोय स्टार्टच होत नाही, कारण गाडीमध्ये पेट्रोल काहीच नाहीये. आपली गाडी पेट्रोल सीएनजी, त्यामुळे सीएनजी दिसेल तुम्हाला, पण पेट्रोल काहीच नाही आहे. स्टार्ट मारतोय स्टार्ट होत नाही, आवाज येतोय. तर त्यामध्ये आपण पहिले पेट्रोल टाकू 1 लिटर आणि तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो. त्यासाठी तुम्हाला गॅसमध्ये गाडी चालू होते का नाही ते पण बघायला लागलं. पूर्ण 1 लिटर पेट्रोल आपण त्यामध्ये टाकणार आहे. चालू शकते, त्यासाठी या गाडीमध्ये बसतो. तर आपण पहिले गाडी स्टार्ट होती का ते बघूया. गाडी स्टार्ट तर झालेली गाडी. आता आपण एसी, आता टाइम झालेला 2:29. तुम्हाला मी टाइम दाखवतो पहिले. तेव्हा आता 2:29 झालेत. आपण गाडी चालू केली आहे 2:29लाच. मी प्रॉपर एसी पूर्ण लो टेम्परेचरला फुल फॅन स्पीडला मी चेक करतोय. आपण पूर्ण घामाघूम झालोय. ती गाडी पूर्ण एकदम उन्हामध्ये एकदम कडक उन्हामध्ये उभी आहे. असा टेस्टसाठी आपण एकदम एक्स्ट्रीम लेवलला गेलेलो आहे. मित्रांनो आता ऑलमोस्ट 10 मिनटं झालेली आहेत चालू करून आपल्या टेस्ट. अजून काही गाडीमध्ये आपल्याला वाटत नाहीये. 20-22 मिनटं झालेली आहेत आपल्या. आता जिथून टेस्ट चालू आहे तिथून दोघं पण टाइमपास करत बसलोय, रील बघत बसलेले दोघं पण. 114 किलोमीटर आणि लिंकच करते गाडी. तिथंच उभी आहे आपली पनवेल हायवेला. 20-22 मिनटं तर झालेली आहेत. अजून काय आपली गाडी मिसिंग मारत नाही. जसे जेव्हा मिसिंग मारेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. अर्धा तास व्हायला आला तरी पण अजून गाडी काय आपली मिसिंग मारत नाही, काहीच नाही एकदम. तर मित्रांनो आता आपली गाडी मिसिंग मारायला लागलेली आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता थोडी अशी फील होते, चर्क फील होते, मिसिंग मारते. 3:08 झालेत तेव्हा आपल्या गाडी मिसिंग मारायला लागलेली आहे. आरपीएम डाऊन जात चाललेला आहे एकदम 3:08. आणि आता आपली गाडी ऑलमोस्ट बंदच होईल असं वाटतंय मला. तीन 8ला मिसिंग मारायला सुरुवात झालेली आहे गाडीमध्ये. एकदम गाडी लोड घेते. आता एसी कुलिंग करायचं पण बंद झालं. एसी कुलिंग कमी झाली लगेच. लो आरपीएम ला गेलेली आहे पूर्ण गाडी. तरी आपण लास्ट पर्यंत एकदम, जोपर्यंत गाडी पूर्ण प्रॉपर बंद होत नाही तोपर्यंत आपण गाडी तशीच ठेवणार आहे. असं काही करणार नाहीये, स्वतः बंद करणारच नाही. पूर्ण गाडी एकदम प्रॉपर येऊ दे. एकदम प्रॉपर तुम्हाला समजेल किती वेळ चालते. आता गाडीची कुलिंग काहीच होत नाही, गरम हवा यायला लागली गाडीमधून. 3:09 पर्यंत गाडीचं चाललेलं आहे. आरपीएम गाडी बंद नाही झाली पण आरपीएम पूर्ण डाऊन मारतोय. पूर्ण आरपीएम खाली गेलेला आहे आता. म्हणजे एक लिटर मध्ये 40 मिनिटं आपली गाडी चालते. एसी पूर्ण कुलिंग होत नाही, फक्त फॅनच चालू आहे. मी आता तुम्हाला गाडी बंद तर नाही होते, मी तुम्हाला गाडी बंद करून परत चालू करून दाखवतो ऑन होते का. गाडी बंद करतो तुमच्या समोर. एसी ऑफ करतो पहिले आणि स्टार्ट होते का. स्टार्ट तर झाली गाडी आपली, पण ॲक्सिलेटर अजिबात घेत नाही गाडी. ॲक्सिलेटर अजिबात घेत नाही. परत बंद झाली. स्टार्ट होते पण ॲक्सिलेटर अजिबात घेत नाहीये. गाडी आपली ऑलमोस्ट 40 मिनिटं एसी मध्ये उभी राहिलेली 1 लिटर मध्ये. तर 1 लिटरचा रेट आपला 103 रुपये आहे आणि त्या डिवाइड बाय 40 मिनिट्स. तर आपली गाडी 2 रुपये 5 पैसे म्हणजे 2.5 रुपये 1 मिनिटासाठी आपल्याला 2.5 रुपये लागतील एसी ऑन ठेवण्यासाठी. जर त्या फ्रॉन्स गाडी आणि
पेट्रोल गाडी आहे तर पेट्रोल गाडीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओनामध्ये उभी करा, 2 रुपये 5 पैसे फक्त तुम्हाला एवढाच 1 मिनिटाची कॉस्टिंग पडते.